Hello everyone, welcome to the practical session of subject switchgear and protection. Today we see the experiment number 7 and experiment number 8. Carry out the plug and time setting multiplier of the induction type electromagnetic relay. So the practical significance of this relay is in electromagnetic relay the current setting can be done by adding the resistance values, and this action is performed by the inserting the plugs. So the plug position ensures the current setting value of the relay, and the PSM indicates the severity of the fault, and the plug setting multiplier is used only in the electromagnetic relays, not in the numerical relays. Now second term is the TSM, time setting multiplier. So it is used to adjust or speed up the dial setting, and the dial is nothing but the rotating disc which rotates when the fault current in the relay coil reaches the pickup current. सो द TMS सेटिंग व्हॅल्यू विल बी इन द पर्सेंटेज. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपणाला दोन व्हॅल्यूज बघायच्या, दोन टर्म स्टडी करायचे आहेत. एक असेल PSM प्लग सेटिंग मल्टिप्लायर आणि सेकंड कोणता असेल टाईम सेटिंग मल्टिप्लायर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेज म्हणजे काय असेल ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे की इन बिटवीन द टू इलेक्ट्रोमॅग्नेट्स वन ॲल्युमिनियम डिस्क इज प्लेस्ड अँड ॲल्युमिनियम डिस्क इज फ्री टू रोटेट. दोन इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय असेल एक ॲल्युमिनियम डिस्क असेल आणि पिकअप व्हॅल्यूपेक्षा जास्त करंट फ्लो होत असेल तर ॲल्युमिनियम डिस्क काय होईल रोटेट होईल आणि रोटेट झाल्यानंतर काय होईल रिले ट्रिप होईल. त्याच्या रिलेटेड दोन टर्म्स टाईम सेटिंग मल्टिप्लायर आणि प्लग सेटिंग मल्टिप्लायर आपल्याला अंडरस्टँड स्टडी करायचे आहेत. आणि ऑब्झर्वेशन टेबल्समध्ये आपल्याला काय लिहायचं आहे करंट सेटिंग काय असेल, करंट टू रिले कॉईल काय असेल आणि काय असेल PSMची व्हॅल्यू काय असेल प्लग सेटिंग मल्टिप्लायर. तर दोन्ही एक्सपेरिमेंट जे आहेत ते सेमच आहेत, फक्त जो ऑब्झर्वेशन टेबल आहे त्याच्यामध्ये काय चेंज आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट नंबर 7मध्ये चार कॉलम असतील ऑब्झर्वेशन टेबलचे. एक असेल पर्सेंटेज टॅप युज्ड, करंट थ्रू रिले कॉईल आणि थर्ड असेल टाईम ऑफ ऑपरेशन आणि फोर्थ असेल PSM व्हॅल्यू. एक्सपेरिमेंट नंबर 8मध्ये सेम ऑब्झर्वेशन टेबल असेल, फक्त फोर्थ कॉलम नसेल, म्हणजे तेच रिडिंग आपल्याला काय करता येतील परत तिथं सेम कॉपी करता येतील. तर प्रॅक्टिकल कोर्स आउटकम काय असेल रिलेटेड तर टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ डिफरंट प्रोटेक्टिव्ह रिलेज अँड द second practical outcome is nothing but the carry out the plug and the time setting plug setting and the time setting of the induction type electromagnetic relay. तर हे प्रॅक्टिकल आउटकम असेल तर आपल्याला पहिल्यांदा दोन टर्म्स अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत की TSM म्हणजे काय असेल, PSM म्हणजे काय असेल आणि पर्सेंटेज टॅप युज्ड जे असेल, जे आपण म्हणतो की पर्सेंटेज टॅप युज्ड, तर ते काय असेल ते पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करून घेतलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, जो आपला पॅनल असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा त्याच्यामधून फक्त इनिशियली आपण काय करूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले काय करू शकतोय आपण त्याच्यापासून आयसोलेट करू शकतोय आणि त्याच्यामधून डिफरंट पार्ट्स काय आहेत ते आपण काय करूया आयडेंटिफाय करूया. तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले असेल, तो पॅनलवरती अटॅच केलेला आहे. तो इझिली आपण काय करू शकतो ड्रॉ करू शकतोय आणि त्याच्यावरती जे डिफरंट पार्ट्स आहेत ते काय करू शकतोय आपण आयडेंटिफाय करू शकतोय. हा जो स्पेस दिलेला आहे तो काय आहे पूर्ण एम्प्टी स्पेस आहे आणि जे खाली ज्या स्ट्रिप्स आहेत ते काय असतील कनेक्टिंगसाठी काय दिलेले आहेत स्ट्रिप्स दिलेले आहेत. म्हणजे तो आपण इझिली काय करू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले आयसोलेट करू शकतो. हा करंट सोर्स आहे जो आपण करंट देतोय आणि तो करंट ह्या स्ट्रीपमधून काय होत असेल फ्लो होत असेल. तर हा सेपरेट पार्ट आहे. ह्या लोअर स्ट्रिंग्स आहेत त्या आपण काय करतोय कनेक्शनसाठी यूज करतोय ह्या पॉईंटमध्ये. तर ह्या डिफरंट स्ट्रिप्स आहेत ज्या आपण काय करतोय कनेक्शनसाठी यूज करतोय. तर डिफरंट पार्ट्स काय असतील इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये, तर जसं आपण बघितलेलं आहे की एक डिस्क आपणाला दिसत असेल, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क असेल. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क प्लेस केलेले कशामध्ये तर ते दोन इलेक्ट्रोमॅग्नेट्स असतील, एक ई शेप्ड आणि यू शेप्ड काय असतील इलेक्ट्रोमॅग्नेट्स असतील आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेट्समध्ये हे जे आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि त्याच्या खालचा जो असेल तो सुद्धा काय असेल एक इलेक्ट्रोमॅग्नेट असेल आणि त्या दोन्हीच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण एक ॲल्युमिनियम डिस्क दिलेलं आहे, ते काय होईल फ्री टू रोटेट असेल. ही जी आहे ही काय असेल ॲल्युमिनियम डिस्क असेल ती काय होणार आहे फ्री आहे आणि इझिली काय होऊ शकते रोटेट होऊ शकते. हा जो आहे तो काय असेल ट्रिप सिग्नल असेल. ज्यावेळी हा आता इनिशियली जर बघितलं आपण तर हा ट्रिपला गेलेला आहे, म्हणजे जे रेड कलर इंडिकेशन दिसते तुम्हाला ते ट्रिपसाठी आहे. जी रेड कलरची लाईन असेल ती काय असेल ट्रिपसाठी असेल. तर तो काय होणार आहे करंट झाल्यानंतर डिस्क रोटेट होईल आणि हा जो पॉईंट असेल तो काय होणार आहे ट्रिप सर्किटला जाईल.
आणि ट्रिप झाल्यानंतर काय होणार आहे, परत ती स्प्रिंग दिसेल तुम्हाला. त्या स्प्रिंगमधून तो काय होणार असेल, रिटर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे आपण म्हणतो की जी स्प्रिंग प्रोव्हाइड केली आहे ते रिस्टेनिंग टॉर्कसाठी प्रोव्हाइड केलेले आहे. म्हणजे डिस्क काय होईल, ऑपरेशन नंतर रिटर्न बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, त्याच्या ओरिजिनल पोझिशन आहे. ते नेक्स्ट हा असेल टाईम सेटिंग डायल असेल. आपल्याला जर टाईम सेटिंग ॲडजस्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. हा जो आहे तो 9, हा 1 आहे आणि त्याच्यापासून आपण काय करू शकतो, ते ॲडजस्ट करू शकतो. मिनिमम आपल्याकडं मिनिमम जे असेल ते 0 आहे. म्हणजे हे 5 असेल, 4, त्याच्यानंतर 3, देन 2, त्याच्यानंतर 1 आणि हा काय असेल 0 असेल. म्हणजे 0पासून 1पर्यंत आपण काय करू शकतो, टाईम सेटिंग सेट करू शकतो. ही काय असेल, टाईम सेटिंग डायल असेल, आपण सेट करू शकतो. आता आपण सेट केलेलं आहे 0.8साठी. तर टाईम सेटिंग काय असेल आपलं 0.8 असेल. आता नेक्स्ट असेल आपण काय म्हणतो, ओव्हर करंट रिले आणि इनव्हर्स म्हणतो आपण. इनव्हर्स ओव्हर करंट रिले म्हणतोय. तर इनव्हर्सचा मिनिंग आपल्याला माहितीच आहे की करंट जास्त असेल तर टाईम ऑफ ऑपरेशन काय असेल, कमी असेल. ह्याच्यामध्ये CT सेकंडरी दिलेला आहे. तर CT सेकंडरीचा रेशो किती दिलेला आहे, 5 अँपियर. म्हणजे CT सेकंडरीला काय असेल, 5 अँपियर दिलेला आहे. त्याच्यानंतर 2.5 to 10 अँपियर्स आणि 50 हर्ट्स हे काय दिलेलं, त्याचं रेटिंग दिलेलं. आता हा जो प्लग सेटिंग नॉब आहे तो पहिला काय आहे 2.5 वरती दिलेला आहे. म्हणजेच 2.5, 3.5 आणि लास्ट काय असेल 10 असेल. आता 2.5ला जर आपण नॉब इन्सर्ट केलेला असेल तर 2.5, त्याच्यानंतर 3.5 आणि लास्ट काय असेल 10 असेल. सपोज आता 5 अँपियर हा आपला काय सेटिंग असेल. आपण जर 2.5ला सेट करत असेल तर आपला पर्सेंटेज टॅप युजड किती असेल, 50%. त्याच्यानंतर 3.75 म्हणजे 75%, 5% म्हणजे 100%, 125% लाईक दॅट काय असेल. 10ला गेलं तर 200 हा काय असा झाला आपला पर्सेंटेज टॅप युजड झाला. म्हणजे 2.5ला असेल तर 50% झालं. आता आपण काय केलेलं आहे, 50% टॅप सेटिंग सिलेक्ट केलेलं आहे. 50% का, तर 5च्या 50% 2.5. त्याच्यानंतर प्लग सेटिंग मल्टिप्लायर दिलेला आहे तो 1पासून 20पर्यंत. आणि त्याच्या खालीच काय दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे. म्हणजे जनरली आपण इथं चेक करू शकतोय की प्लग सेटिंग मल्टिप्लायरची व्हॅल्यू आपण ऑब्झर्वेशन टेबल म्हणून आयडेंटिफाय करणार आहे. आणि जर प्लग सेटिंग 4 असेल तर टाईम काय असला पाहिजे, 5 असला पाहिजे. तर हे काय दिलेलं आहे, फक्त एक व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला दिलेलं आहे की 1पासून 20 अँपियरपर्यंत काय असेल प्लग सेटिंग आहे. आणि खाली काय दिलेलं असेल तुम्हाला, टाईम दिलेला असेल. तर इनव्हर्समध्ये दिसेल तुम्हाला. म्हणजे 1 to 20 हे इन्क्रीजिंग असेल तर खाली काय येणार आहे तुम्हाला, डिक्रीजिंग येईल. म्हणजे 30 to 2.2 म्हणजे इनव्हर्स तुम्हाला काय असेल ते आयडेंटिफाय होईल की ते इनव्हर्स असेल. तर आता 2.5 आणि 5 अँपियर ते कुठं आहे, तर ते कॉईलवरती इंडिकेट केलेलं आहे. बॅक साईडला जर तुम्ही बघितलेलं असेल तर इथं इझिली दिलेलं आहे की 2.5 to 10 आणि 3 kVAचं कॉईल दिलेले आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर हे बॅक साईडला केलेलं आहे, तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. तर ह्याच्यावरून आपण बघू शकतो की क्लिअरली आपण हा सेक्शन काय केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. आणि डिफरंट पार्ट्स काय केलेले आहेत आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं असेल तर ऑपरेशन बघायचं आहे त्याचं. तर हे जे डिफरंट पार्ट्स आहेत जे आता आपण बघतोय की इंटरनल स्ट्रक्चर असेल ते बघतोय. आता हे जर आपण सेट केलेलं असेल, सपोज मी जर 4 पॉईंटला जर सेट केलेला असेल, म्हणजेच करंट आत्ता आहे 4 पॉईंटला, तर त्यावेळी काय होणार आहे, टायमिंग शो करते आणि त्याच्यानंतर डिस्क रोटेट होतं. आणि डिस्क रोटेट झाल्यानंतर इथं तुम्हाला ट्रिप झालेलं दिसेल, म्हणजे रेड इंडिकेशन. आत्ता काय झालेलं आहे, ट्रिप झालेलं आहे. म्हणजे हा काय झालेला आहे, ट्रिप झाल्यानंतर डिस्क काय होणार आहे, रिटर्न बॅक टू ओरिजिनल पोझिशनला मूव्ह होत्या. आणि आपल्याला रिडिंग घेताना काय घेताना लागेल, रिडिंग 4.1 आणि 15.13 हे काय असेल, टाईम इन सेकंड असेल. म्हणजे फर्स्ट रिडिंग काय झालं, 14.12. जर आपण ऑब्झर्वेशन टेबल बघितलं तर पर्सेंटेज टॅप युजर 2.5ला ठेवलेलं आहे, म्हणजे 50%. करंट थ्रू रिले कॉईल 4.18. त्याच्यानंतर टाईम ऑफ ऑपरेशन 15.31 आणि PSM व्हॅल्यू आपल्याला काय करायचे आहे, आयडेंटिफाय करायचे आहे ॲज पर द फॉर्म्युला. तर सेकंड आपण काय करतोय, प्लग सेटिंग टाईप चेंजर, प्लग सेटिंग मल्टिपल चेंज करतो. म्हणजे 3.75ला इन्सर्ट करतो. 3.75 म्हणजे पर्सेंटेज टाईप युजर किती झाली, 75%. आणि करंट आपण 9 अँपियरला सेट केलेलं आहे. करंटची व्हॅल्यू आता सेकंडली आपण 9 अँपियरला सेट केलेली असेल तर अगेन स्टार्ट स्टॉप करायचं, रिसेट करायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे.
आता व्हॅल्यू आपण 9ला ठेवलेली आहे, अबाव 9 ॲम्पियर. परत जर आपण स्टार्ट केलं तर करंटची व्हॅल्यू तुम्ही बघा 9.45 9.47 आहे. डिस्क जे आहे ती फास्टमध्ये रन होत आहे आणि त्याच्यानंतर फायनली ट्रिप मिळेल तुम्हाला. म्हणजे मॅक्सिमम करंट असेल तर टाईम ऑफ ऑपरेशन कमी, म्हणजे 8.10 किंवा 8.09, त्यावेळी 7.3 हा काय असेल, टाईम ऑफ ऑपरेशन असेल. मग सेकंड रिडिंग जर आपण टॅप आता बघितला तर तो किती होता, 75. करंट जर बघितला तर आत्ता सेकंड रिडिंगसाठी आपण बघितला 8.07 आणि टाईम जो होता तो 7 पॉईंट समथिंग, म्हणजे 7.37 तो काय असेल, 7.8 काय असेल त्याचा टाईम असेल. सिमिलर आपण त्याची रिडिंग्स आणखीन घेऊ शकतो. पर्सेंटेज टॅप येऊन 75 100 असेल आणि 125. तर नेक्स्ट कॉलममध्ये आपल्याला PSM व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. तर PSM व्हॅल्यू फाइंड आउट करताना फॉर्म्युला दिलेला आहे, करंट थ्रू रिले कॉईल, त्याच्यानंतर नॉमिनल करंट ऑफ रिले आणि पर्सेंटेज टॅप यूज्ड. सो पहिलं जर रिडिंग आपण घेतलेलं असेल तर PSM इज इक्वल्स टू द करंट थ्रू रिले कॉईल किती दिलेला आहे, 4.13 डिवायडेड बाय नॉर्मल करंट ऑफ रिले, तो किती असणार आहे, CTचा सेकंडरीचा करंट म्हणजे किती असेल, 5 ॲम्पियर असेल. तर डिवायडेड बाय 5 इंटू पर्सेंटेज टॅप यूज किती आहे, 50%. पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून आपण काय लिहिणार आहे, 50 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 4.13 डिवायडेड बाय 2.5. देअरफॉर PSM इज इक्वल्स टू 1.65. PSMची व्हॅल्यू 1.65. सिमिलरली काय मिळेल तुम्हाला, सेकंड रिडिंग जर आपण घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये 2.1 मिळेल. तर हा सिम्पल एक्सपेरिमेंट आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल की व्हॅल्यूज ज्या आहेत ऑब्झर्वेशन टेबलमधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते काय होतील, डिपेंडिंग अपॉन द पर्सेंटेज टॅप यूज्ड त्याच्या व्हॅल्यूज काय होत जातील, चेंज होत राहतील. तर हा एक्सपेरिमेंट नंबर 7 एक्सपेरिमेंट नंबर 8 असेल की सेम आहे, फक्त लास्ट जो कॉलम आहे PSM व्हॅल्यूचा तो व्हॅल्यू कॉलम कशामध्ये नसेल, एक्सपेरिमेंट नंबर 8मध्ये नसेल. म्हणजे आता आपण 2 टॅपसाठी रिडिंग घेतलेले आहेत, एक 50% टॅप, एक असेल 75% टॅप. सिमिलरली तुम्ही टॅप चेंज करू शकताय आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, रिडिंग नोट डाऊन करू शकतो. तर एक्सपेरिमेंट नंबर 7 आणि एक्सपेरिमेंट नंबर 8 ऑब्झर्वेशन टेबल्समध्ये रिडिंग नोट डाऊन करायचे आहेत. देन रिझल्ट, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट अँड लास्ट इज द कन्क्लुजन. So this is about the electromagnetic relay and time setting multiplier and the plug setting multiplier. If you have any difficulty regarding this, then you can contact me. Thank you.